Hello student, practice problem first on company account issue of shares. Vijay Limited was registered with a authorized capital of rupees 15 lakh divided into 1,50,000 equity shares of rupees 10 each. Company issued 1 lakh equity share of rupees 10 each at a premium of rupees 2 per share. Company received application for 80,000 equity shares and were allotted the shares. Company received application money rupees 3 per share, allotment money rupees 4 per share, including premium, and first call money rupees 3 per share. The directors have not made a final call of rupees 2 per share. All money were received except one shareholder holding 500 shares did not pay first call. Show authorized capital, issued capital, subscribed capital, called up capital, paid up capital, calls in arrears, and shares premium amount in company balance sheet. त्या ठिकाणी काय शो करायला सांगितले बघा, बॅलन्स शीट शो करायला सांगितले, ज्यामध्ये ॲथोराइज कॅपिटल किती आहे, इश्यू झालेलं कॅपिटल किती आहे, सबस्क्राईब कॅपिटल किती आहे, त्यानंतर कॉल्ड अप कॅपिटल, पेड अप कॅपिटल, कॉल्स इन एरियर अँड शेअर प्रीमियम हे प्रत्येकी किती आहे या ठिकाणी दाखवायला सांगितले आहे इन बॅलन्स शीटमध्ये. मग त्या ठिकाणी विजय लिमिटेडमध्ये काय सांगितले बघा, विजय लिमिटेड वॉज रजिस्टर्ड, विजय लिमिटेडमध्ये रजिस्टर्ड झालेले ॲथोराइज कॅपिटल आहे जे 15 लाख रुपीज आहे. जे 15 लाख रुपीज म्हणजे काय, 1,50,000 इक्विटी शेअर्स होते आणि त्याचा रेट आहे 10 each पर शेअर, 10 each. देन कंपनी इश्यूड 1 लाख इक्विटी शेअर्स, कंपनीने 1 लाख इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत रुपीज 10 eachने. इश्यू म्हणजेच काय, तर कंपनीने 1 लाख इक्विटी शेअर्स हे विक्रीला काढलेलं आहे रुपीज 10 eachने ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 2 पर शेअर. त्यावेळेला त्याचा प्रीमियम होतं रुपीज 2, म्हणजेच या ठिकाणी जे रुपीज 2 म्हणून दाखवलं आहे ते आपल्याला दिसणार आहे 10+2 प्रीमियम त्यामध्ये ॲड केलं जातं आहे आणि अमाऊंट ही वाढवली जाते, म्हणजेच 10+2 असे 12 या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. ते कशा पद्धतीने पुढे बघूया. कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 80,000 इक्विटी शेअर्स, 1 लाख शेअर्स इश्यू केलेले होते, त्यापैकी 80,000 इक्विटी शेअर्स जे आहेत हे फक्त या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, म्हणजेच त्याला पब्लिककडून खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. अँड वेअर अलॉटेड द शेअर्स, आणि ते शेअर्स अलॉटेड केलेले आहेत, वाटप केलेले आहेत. कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी रुपीज 3 पर शेअर, ॲप्लिकेशनचा रेट आहे 3, अलॉटमेंट मनी रुपीज 4 पर शेअर, इन्क्लुडिंग प्रीमियम, अलॉटमेंटचा रेट 4 आहे, ज्यामध्ये प्रीमियम इन्क्लूड आहे. मग प्रीमियमचे आहेत किती ते आपल्याला तिथे दिसत आहेत बघा, 2 रुपीज, म्हणजेच अलॉटमेंटचे किती 2 प्लस प्रीमियमचे 2 मिळून 4 झाले. अँड फर्स्ट कॉल मनी रुपीज 3 पर शेअर, फर्स्ट कॉलचे आहेत किती 3 रुपीज. द डायरेक्टर्स हॅव नॉट मेड फायनल कॉल ऑफ रुपीज 2 पर शेअर, म्हणजे आता या ठिकाणी फायनल कॉलचे मिळत आहे 2. आता या ठिकाणी टोटल करून बघा, 3 + 4 + 3 + 2 12 झालेत, इन्क्लुडिंग प्रीमियम, म्हणजेच या ठिकाणी अलॉटमेंटमध्ये जे 2 आहेत ते या ठिकाणी इन्क्लूड केलेत, म्हणून आपले काय झाले 12 झालेत. 3 + 4 7 + 3 10 + 2 12. ऑल मनी वेअर रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअरहोल्डर, ऑल मनी या ठिकाणी शेअर्सचे रिसिव्ड केलेले आहेत, त्यापैकी एक जो शेअरहोल्डर आहे ज्याने 500 शेअर्स त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेले होते किंवा परचेस केलेले होते, खरेदी केलेले होते, सबस्क्राईब केलेले होते, त्याने फर्स्ट कॉल पे करायला तो काय झाला आहे, एबल झालेला नाही आहे, म्हणजेच त्याच्याकडून तेवढे पेबल झालेले नाही आहेत, ज्याला कॉल्स इन एरियर असं झालं असं म्हटलं जातं. पे न झालेले जे शेअर्स असतील त्याला, ते 500 शेअर्स या ठिकाणी पे न झालेले या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहेत. तर आपण बॅलन्स शीट करून बघूया. या ठिकाणी मी स्ट्रक्चर बनवलेलं आहे,
आपण ड्रॉ करूया, पूर्ण कंप्लीट करायला घेऊया आता. इन द बुक्स ऑफ विजय लिमिटेड, बॅलन्स शीट ॲज ऑन. तर बॅलन्स शीटची आपल्याला डेट दिलेली नाही म्हणून आपण या पद्धतीने ॲज ऑन लिहून ठेवले. liabilities amount, assets amount, your rupees. First, authorized capital. ॲथोराइज कॅपिटल किती सांगितलं आहे बघा. ॲथोराइज कॅपिटल 15 lakh रुपीज, 15 lakh डिवायडेड इंटू 1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 each. म्हणजे 1,50,000 इथे येणार आपलं 1,50,000 इक्विटी शेअर. $1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. म्हणजेच 1,50,000 इंटू 10 हे दाखवणार आपण किती आहे ते. ॲथोराइज कॅपिटल आहे 50 lakh. हे दिलेलं आहे तुम्हाला काढून, फक्त या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे म्हणून आपण ते दाखवलं आहे. ॲथोराइज कॅपिटल ज्याची आपण बॅलन्स किंवा ज्याची टोटल हे आपण बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये घेत नाही म्हणून त्याला आपण इथे अंडरलाईन करणार. त्यानंतर काय सांगितलं बघा. कंपनी इशूड 1 lakh इक्विटी शेअर्स ऑफ 10 each. कंपनीने इश्यू केले आहेत 1 lakh इक्विटी शेअर्स 10 each ने. म्हणजेच कंपनीने विक्रीला काढलेले शेअर्स किती आहेत तर 1 lakh इक्विटी शेअर्स. तेही घेणार आपण या ठिकाणी. इशूड कॅपिटल in bracket 1 lakh equity shares of rupees 10 each. 1 lakh equity shares of rupees 10 each. 1 lakh into 10, 10 lakh. पण घेऊया इथे. जी मेन हेडिंग आहे ती मी या ठिकाणी टाईप करून घेतली आहेत, कारण ती मेन हेडिंग आहे आणि तुम्हाला ती विचारलेली आहे नोटिफिकेशनला. आता इश्यूड कॅपिटल जे आहे हे देखील आपण बॅलन्स शीटमध्ये ॲड करत नाही म्हणून याला सुद्धा आपण सेम डबल अंडरलाईन करूया. त्यानंतर काय सांगितलं आहे. प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर. त्यासाठी जे इश्यू करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये 2 पर शेअरने म्हणजे 2 रुपयाने प्रीमियम झालेलं आहे, ज्याच्यासाठी प्रीमियम आपलं या ठिकाणी लास्टला येतं आहे. यामध्ये आपण ते ॲड करणार नाहीत, लास्टच्या ठिकाणी आपण ते दाखवणार. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 80,000 इक्विटी शेअर्स. म्हणजेच कंपनीने रिसिव्ड केले म्हणजेच काय तर पब्लिकने खरेदी केली आहे, म्हणजेच पब्लिकने काय केलं आहे ते सबस्क्राईब केलं आहे, म्हणजेच त्याला म्हणतो आपण सबस्क्राईब कॅपिटल. या ठिकाणी घेणार आपण सबस्क्राईब कॅपिटल. पब्लिकने किती सबस्क्राईब केलं आहे बघा. 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each इन ब्रॅकेट 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. $80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. 80,000 जे शेअर्स आहेत
1,00,000 शेअर्स हे विक्रीला काढले होते, त्यापैकी पब्लिकने 80,000 शेअर्सलाच फक्त ॲप्लिकेशन केलेलं आहे. मग 80,000 इंटू 10 8,00,000 8,00,000 एवढे पब्लिकने काय झाले ॲप्लिकेशन मनी पब्लिककडून रिसिव्ड झालेले या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, त्यानंतर इथे या ठिकाणी रेट सांगितलं आहे प्रत्येकाचा. जेव्हा कॉल्ड अप केले जातात त्यावेळेला कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी ₹3 पर शेअर, अलॉटमेंट मनी ₹4 पर शेअर इन्क्लुडिंग प्रीमियम अँड फर्स्ट कॉल मनी 3 पर शेअर. त्या ठिकाणी अँड फायनल कॉल मनी ₹2 पर शेअर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, ₹12 आपल्याला या ठिकाणी त्या शेअर्सचे दिलेले आहे. पण कॉल्ड अप करत असताना या ठिकाणी प्रीमियम आपण इन्क्लूड करणार नाही आहे. प्रीमियम विदाउट प्रीमियम आपण घेणार. म्हणजेच काय तर 3 प्लस या ठिकाणचे अलॉटमेंटचे फक्त आपण 2च घेणार, प्रीमियमचे इन्क्लूड करणार नाही आहे. म्हणून 3 + 2 5 प्लस फर्स्ट कॉल 3 मीन्स 8. 3 + 2 + 3 8. आणि जो फायनल कॉल आहे त्याची अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ड नाही आहे म्हणून सांगितले, म्हणजेच ते देखील आपण या ठिकाणी इन्क्लूड करणार नाही आहोत. तर या ठिकाणी फायनल कॉल नाही, फर्स्ट कॉलचे अमाऊंट त्या ठिकाणी रिसिव्ड नाही आहे म्हणाले, म्हणजे ते आपण फर्स्ट कॉलचे ₹3 घेणार नाही आहोत. बॅलन्स शीटला घेऊया. कॉल्ड अप शेअर्स किती आहेत, सेम. जर पब्लिकने सबस्क्राईब केले 80,000 तर कॉल्ड अप देखील 80,000 असणार. 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹8 each. 8 काढले ना आपण, 8 each. 8 कसे काढलेत बघा. फर्स्ट ॲप्लिकेशन मनी 3, अलॉटमेंट 2 प्लस फर्स्ट कॉल 3. तुमच्यासाठी 3 + 3 + 2 मीन्स 8. या पद्धतीने आपण ते 8 काढलेले आहेत. uh, 80,000 इंटू 8 6,40,000. म्हणजे ज्या ठिकाणी कॉल्ड अप कॅपिटल आपल्याला मिळते 6,40,000. पुन्हा एकदा बघा, 80,000 इक्विटी शेअर्स होते जे सबस्क्राईब केलेले होते. जेवढे सबस्क्राईब झालेत तेवढेच कॉल्ड अप झालेत, म्हणून 80,000 इक्विटी शेअर्स आपल्याला कॉल्ड अपला दिसत आहेत. इंटू त्याचा रेट आहे 8. 8 आहे म्हणजे 3 ॲप्लिकेशन्स, 3 फर्स्ट कॉल अँड 2 अलॉटमेंट. प्रीमियम या ठिकाणी आपण ॲड करत नाही आहोत. त्यानंतर पुढे जेवढे कॉल्ड अप शेअर्स झालेले होते तेवढे ते पेड अप देखील होणार. आता जर पेड अप झालेले असतील तर ते आपल्याला दाखवायला पाहिजे. म्हणजेच पेड अप शेअर कॅपिटल $80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹8 पर शेअर. या ठिकाणी ते घेऊया. 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹8 पर शेअर किंवा 8 each. $8 each. 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹8 each मीन्स झाले किती 6,40,000. आणि ते यामध्ये जे 500 एक शेअर होल्डर जो आहे त्याने 500 शेअर्सची अमाऊंट पे केलेली नाही आहे, ती या ठिकाणी आपल्याला पेडअपमधून मायनस करून दाखवायला लागणार. म्हणजेच 80,000 इंटू 8 6,40,000 लेस कॉल्स इन ॲरियर. किती कॉल्स इन ॲरियर झाले आहेत बघा. डायरेक्ट
ओनली ऑल मनी वेअर रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर. सगळे मनी रिसिव्ह करतात आले. फक्त एक शेअर होल्डर जो आहे त्याच्या जे त्याच्याजवळ असणारे जे 500 शेअर्स आहेत त्याची अमाऊंट ही या ठिकाणी पे झालेली नाही फर्स्ट कॉलमध्ये. मग या ठिकाणी आता जेवढी पे झालेली नाही तेवढी घेणार. त्याचा रेट किती आहे बघा फर्स्ट कॉलचा ₹3. म्हणून 500 शेअर्स 500 इक्विटी शेअर्स इक्विटी शेअर्स आपण घेतलेले. त्याचा रेट आहे 3 ऑफ ₹3 each. 500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹3 each म्हणजेच 1500. 6,40,000 एवढी अमाऊंट त्या ठिकाणी काय झाली आहे कॉल्ड अप होती, म्हणजेच पेड अप व्हायला होती 6,40,000. त्या 1,500 एवढे काय होते पेड होत नाही आहे. म्हणून मग पेड किती होते ते दिसणार बघा 6,38,500. पेड अप शेअर कॅपिटल फक्त आहेत 6,38,500. हे मात्र या ठिकाणी पेड अप शेअर कॅपिटल जे आहेत ते बॅलन्स शीटमध्ये दाखवले जातात म्हणून त्याला डबल अंडरलाईन होणार नाही. त्यानंतर आता आपलं राहिलं आहे बघा सिक्युरिटी प्रीमियम घ्यायचं राहिलं आहे. ₹2 रेट आहे बघा त्याचा शेअर. जो घेऊया सिक्युरिटी प्रीमियम किंवा त्यालाच आपण शेअर कॅपिटल असंही म्हणतो आहे. शेअर कॅपिटल शेअर कॅपिटल किती घेणार आहेत किती बघा 80,000 इक्विटी शेअर्स आणि शेअर कॅपिटलचा रेट आहे शेअर प्रीमियम कॅपिटल नाही प्रीमियम येणार. शेअर प्रीमियम 80,000 इन ब्रॅकेट 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹2 each. 80,000 equity shares of ₹2 each means 1,60,000. ओके 1,60,000 एवढा त्या ठिकाणी काय दिसतं शेअर प्रीमियम किंवा सिक्युरिटी प्रीमियम दिसते. आता हे जे 1,60,000 आहे यामध्ये बघा जे पार्ट आपण घेतले नाही आहेत त्याला डबल अंडरलाईन केलं ज्याची टोटल बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाही आहे. पण ज्याला डबल अंडरलाईन नाही ते मात्र बॅलन्स शीटला दिसणार. म्हणजे पेड अप शेअर कॅपिटल असेल शेअर प्रीमियम असेल कॉल सिनेरियर असेल फोरफिटेड असेल प्रेफरन्स शेअर्स असतील तर ते आपले दाखवले जातात. मग या ठिकाणी फक्त दिसणारा घटक म्हणजेच काय कॉल पेड अप कॅपिटल अँड शेअर प्रीमियम. टोटल करून बघा 6,38,500 प्लस 1,60,000 7,98,500. 7,98,500 7,98,500 एवढं जे आपल्याला काय दिसतंय कॅपिटल दिसतंय नेमकं म्हणजेच पेड अप कॅपिटल अँड प्रीमियम म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी साईड दिसते तेवढी. म्हणजेच याचा अर्थ बँक बॅलन्स हा देखील आपला सेम तेवढाच आहे. म्हणून बँक अकाउंट लिहायची पण गरज नाही. बँक 7,98,500 जोच आपला इथे दिसणार आहे 7,98,500. या पद्धतीचा प्रॉब्लेम एक्झामला विचारला जात नाही. फक्त हा तुम्हाला त्या ठिकाणी जे कन्सेप्ट आहेत ॲथोराइज कॅपिटल इश्यूड कॅपिटल सबस्क्राईब कॅपिटल कॉल्ड अप कॅपिटल कॉल्स इन ॲरियर शेअर प्रीमियम हे कसं पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे दाखवण्यासाठी फक्त आहे. हा एक्झामसाठी विचारला जात नाही.